आपण बघताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे बिहारच्या महानिकालाचं महाकव्हरेज। आकडे आपल्या समोर आहेत। 243 पैकी 243 जागांचे कल हाती आलेले आहेत। भाजप 77, जेडीयू 80 आणि इतर 21 अशी एनडीएची स्थिती आहे। त्यामुळे एनडीए आता जवळपास बहुमताच्या खूप पुढे 178 जागी एनडीए आघाडीवर आहे। महागठबंधनचा आकडा लक्षात घेतला तर 59 जागी महागठबंधन आघाडीवर आहे। जनसुराज एका जागी, इतर 4 अशी स्थिती आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला एनडीए ही आता सफाईदारपणे विजयाच्या सिंहासनावर, सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होत आहे हे स्पष्ट आहे। तर तिकडे महागठबंधनला मात्र 59 जागांवरच समाधान मानावं लागल्याचं सध्याचं कलांचं चित्र बघायला मिळतंय। आणि त्यामुळे तेजस्वी यादव यांचा पक्ष 45 ठिकाणी आघाडीवर, काँग्रेस 7, इतर 7। तर भाजप आणि जेडीयू नेक अँड नेक फाईट नेहता आपण मगाशी म्हणत होतो तसं 77-78 अशी स्थिती आहे। आणि इतरांना देखील, इतरचा आकडा देखील तिकडे मोठा आहे। 26 ठिकाणी इतर पक्ष जे आहेत त्यांचे सहकारी पक्ष आघाडीवर आहेत। त्यामुळे 181 आणि 59 इतका मोठा फरक या निकालामध्ये। त्यामुळे आता खरी स्पर्धा रंगणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार। कारण एनडीएची सत्ता स्थापन होतेय हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे। आणि त्यामध्ये जर वैयक्तिकरित्या विचार करायचा झाला तर भाजप आणि जेडीयू या दोनही पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष कोण यासाठीची स्पर्धा पाहायला मिळते। भाजप 77, जेडीयू 78। मिनिटाला हे आकडे बदलतात। सुरुवातीच्या कलांमध्ये आरजेडीने सुद्धा मोठी मुसंडी मारलेली होती, पण आरजेडीची आघाडी ही बरीच खाली आलेली आहे। एनडीए 181 जागांवर आघाडीवरती आहे, त्यामुळे एनडीएचं सरकार स्थापन होत आहे हे निश्चित आहे। आरजेडी हा असा पक्ष आहे की ज्यानं बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागांवरती 143 जागांवरती आपले उमेदवार उभे केलेले होते। जनसुराजनं भोपळा सुद्धा अश्विन फोडलेला नाहीये। प्रशांत किशोर यांचा पक्ष, जे प्रशांत किशोर राजकीय स्ट्रॅटेजिस्ट मानले जातात, त्यांचा पक्ष बिहारमध्ये कशी कमाल करणार याची बरीच चर्चा झाली। पण जवळपास 240 जागांवरती प्रशांत किशोर यांच्या पक्षानं आपले उमेदवार उभे केले होते। आपण हेमंत देसाई सरांना विचारूयात की हेमंत देसाई सर, आपल्यापर्यंत जर आवाज येत असेल तर प्रशांत किशोर यांच्या पक्षाचे 240 उमेदवार उभं राहणं हे कुणाच्या फायद्याचं झाल्याचं दिसतंय, कुणाला तोटा झालेला आहे असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। एक तर प्रशांत किशोर असं म्हणाले होते की अर्श या फर्श पर, आता असं दिसतंय की फर्श पर आहे। पण त्यांचं वोटिंग पर्सेंटेज किती आहे आता काही कल्पना नाही मला, किती पर्सेंटेज झालेलं आहे त्यांचं। पण असं जे मानण्यात येत होतं की त्याचा जो फटका प्रशांत किशोर हे ज्या प्रकारे प्रचार करत होते तो फटका एनडीएला बसेल, जास्त महागठबंधनपेक्षा एनडीएला जास्त बसेल असं म्हटलं जात होतं। कारण त्यांचा फोकस जास्त होता तो सगळ्या गेल्या 20, 25, 30 वर्षातल्या म्हणजे